सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साक्री शहरातील पोळा चौक येथे जुन्या पुतळीचे पुन्हा बांधकाम सुरू केल्याने स्थानिक महिलांनी संताप व्यक्त करत थेट नगर पंचायतीवर मोर्चा काढलाय। अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांनी लेखी निवेदन दिले। या पुतळीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। मध्यपी पुरुष उघड्यावर लघुशंका करतात व नशेत अश्लील वर्तन करतात, त्यामुळे महिलांना आणि मुलींना घराबाहेर पडणे लाजिरवाणे झाले। दुर्गंधीमुळे घरात बसून जेवण करणेही कठीण झाले असून वारंवार तक्रार करूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केलाय। या मुद्दारीची रहिवाशांना कोणतीही गरज नसून बांधकाम त्वरित थांबवावे व त्या जागी गोमातेसाठी पाण्याचे कुंड बांधावे अशी मागणी महिलांनी केली। हे काम न थांबल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा आणि परिणामांना नगर पंचायत जबाबदार राहील असा इशारा देण्यात आलाय। धुळ्यात जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या महिलांची ही अडचण समजून घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा पोळा चौकातील संतप्त महिलांनी व्यक्त केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नमस्कार, मी सर्वांना कळकळीची विनंती घेऊन आली आहे। पोळ्या चौकामधून आली आहे। त्या मुतारीच्या काम चालू करायचं असं त्यांचं पाडली तर गेली, तिचं काम चालू करायचं असं चालू आहे। म्हणजे आमच्या बायांचे जे आहेत जे बायांचं काही आहे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगायला आलेली। कारण तिथं ती मुत्री आहे, तिथं काही गरजच नाही त्या मुत्रीची। आणि कोरोना काळात सुद्धा आम्ही पुष्कळ सहन करत आलोय। आणि आम्ही ते सरकारी काम असताना त्याला काही हात लावला नाही, पाडलं नाही, पुढलं नाही, ते तुम्हीच पाडायला आलेले येते। आणि आता आमचं असं म्हणणं आहे, त्या जागेवरती मुत्री बांधायची नाही। तिथं तुम्ही काही पण बांधू शकता, काही बी करू शकता, पण मुतारी नको यावेळेस। कारण तिथं इतका घाण वास येतो, अक्षरशः लोक तोंडाला रुमाल लावून, नाकाला रुमाल लावून जातात। पहिली गोष्ट तर ही आहे। आणि आम्हाला इतकं कसं तरी फील वाटतं की आपण कशा जागेत राहतो। आणि आमच्या सुना सुद्धा तिथं राहायला तयार नाही, त्या सुद्धा त्या भाड्याच्या घरामध्ये राहून राहिल्या। तर सरकारला म्हणजे असं बाहेर मोठ्यावर बसून बाहेर बसू शकत नाही, आम्ही बाहेर निघणं मुश्किल आहे आम्हाला। 10 मिनिटं सुद्धा तिथे आम्ही बसू शकत नाही, कारण आमचे ओटे स्वतःची घर आहेत आमची आली, तरी आम्ही तिथे बसू शकत नाही। आणि 2 जण तिथे मध्येदार गेलेले असते, तिसरा तो बाहेर येऊनच मुतून मोकळा होतो। त्याला म्हणजे 5 मिनिटं सुद्धा त्याला थांबायला गरज राहत नाही। आणि दारुडे लोक तितके घाणे, ते खाली करताना वरती बघता, म्हणजे आम्हाला वरती उभं राहायला सुद्धा नाही राहू शकत। आणि एक म्हणजे असं नरेंद्र मोदींचं हे स्वप्न आहे, घर घर शौचालय। आणि हे जर तुम्ही गल्लीमध्ये शौचालय करून राहिले, तर आमचं असं म्हणणं आहे, आम्ही नाहीच करायचं। त्या मोतारीच्या जागेवर गोमातींसाठी तुम्ही कुंड जे बांधा, त्यांना चारा पाणी स्वप्न आहे गोमातांचं, ते आता एकनाथ शिंदेचं पण हे की गोमाते करता हे करा। तर आमचं म्हणणं आहे, त्या एरियामध्ये आणि आपल्या साखरीमध्ये कुठेच नाही असे एक कुंड आम्हाला बांधून द्या, पाणी आम्ही भरू लागल्यास आम्ही निवेदन देण्याकरता आलोय। आणि 2 दिवसामध्ये सीओ साहेब भेटत नाहीये, त्याकरता आम्ही थांबलो होतो। आज सकाळी ते मोजमाप पण घेऊन गेलेले आहेत। तर लवकरात लवकर हे काम मुतारीचं थांबवायचं, नाही तर मग स्त्रिया आम्ही पुढचं काय आहे ते आंदोलन करू। जर आमच्या निवेदनाला कोणी प्रोत्साहन नाही दिलं, आमच्या निवेदनाकडे असंच दुर्लक्ष करून ते तसंच ठेवण्यात आलं, जर ते निवेदन देऊन सुद्धा बांधकाम चालू ठेवलं, तर आम्ही म्हणजे तिथे आंदोलन करू। आम्ही सगळे महिला जण असं आम्हाला बाळ सुद्धा नको वाटत नाही, आणि मोदी सरकारने त्याचं स्वच्छता अभियान राबवलं। मग आमच्या म्हणजे रस्त्यावरच स्वच्छता नाही, सगळं घाण आमच्या इथेच येते दारापुढे, तर मग ते काय अभियानचा काय उपयोग असं। आणि तुम्ही या गल्लीत ते पाहून जा, किती घाण आहे त्या गल्लीमध्ये। जो येतो तो जातो, जो येतो तो जातो। आम्ही कधी घराच्या बाहेर निघणार? आता कुठे बाथरूमला येतात, कुठे बाकीचे गल्लीचे सुद्धा लोक तिथे येतात। आमची मेन चौक आहे, मेन चौकला खूप घाण आहे। स्टार्ट। असं त्या पोळ्या चौकामध्ये रहिवासी नाहीये, असे व्यापारी लोक कोणीच नाहीये। बघायला गेलं तिथे तर आवश्यकताच नाही मुतारीची, सगळं रहिवासच आहे त्या साईडला। आणि सगळ्यांच्या घरात आहे शौचालय, मग काही गरजच नाही त्या मुतारीची, आमचं हे म्हणणं आहे। पोळा चौकात